अकोल्यात भीमनगर येथे पिण्याचे दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात। जुनी शहरातील भीमनगर परिसरात आज पाणी पुरवठा हा नळाद्वारे करण्यात आला। पिण्याचे पाणी दूषित असल्यामुळे काही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सदर पाण्यात क्लोरीनचे प्रमाण नसल्यामुळे मानवी वस्तीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांना महिलांनी निवेदन व माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व या ठिकाणी दुर्गंधीयुक्त दूषित पिण्याचे पाणी नळाद्वारे येत असल्याचे त्यांना दिसून आले। दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे व डेंग्यू, मलेरिया तसेच इतर आजार मोठ्या प्रमाणात या समस्येमुळे होत आहेत। याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। तर जलसंपदा विभागात नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हेच दूषित पाणी पिण्यास दिले, पण ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांनी ते पाणीही पिले नाही। यावर तात्काळ उपाय करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। क्रमांक 9 मध्ये माझ्या बहिणी व माझे काका, माझे मित्र, ज्येष्ठ नागरिक इथं आलेले आहे। त्यांनी मला विचारलं की शशी भाऊ, हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा, हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, याच्यात नालीचा वास पण तुम्ही पाहू शकता, अशी कोका कोला सारखी याच्यात क्लोरीनचं प्रमाण कमी आहे। मी वारंवार आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागांना कंप्लेंट करून पण या तुम्ही पाहू शकता पिण्याचं दूर पण वास पण नाही घेऊ शकत, पूर्ण नालीचं पाणी आहे, कचरा आहे। पहा तुम्ही आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जेवढे पण लिकेज आहे, जेवढे पण सबमर्सिबल वगैरे हे आहे, त्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करून माझ्या प्रभागातील लोकांना गोड नाही तर खारा पाण्याची तरी व्यवस्था करून देण्यात यावी, नाही तर एखादा हे पाणी पिऊन दगावून जाईल। मी आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागांना हात जोडून विनंती करतो की हे पाणी एक वेळा तुम्ही पिऊन पहा। जर का हे पाणी पिण्यायोग्य असेल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक, पहिले मी पिणार, मग माझ्या प्रभागातील माझ्या बहिणी व माझे ज्येष्ठ नागरिक पिणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्लोरीनचे प्रमाण काहीच नाही आहे आणि हे पाणी जर का आयुक्त साहेबांना पिऊन दाखवलं तर मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना, मी स्वतः पिईल व नंतर माझ्या प्रभागातील नागरिकांना हे पाणी प्यायला होईल। आयुक्त साहेब, तुम्हाला हेच विनंती आहे की एक वेळा हे पाणी पिऊन दाखवा। हे पाणी जर का तुम्ही पित असाल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक हे पाणी पिईल। हे पूर्ण नालीचं पाणी आहे। आयुक्त साहेबांना हे पाण्याची बॉटल माझ्या इकडून मी माझ्या प्रभागातील नागरिकांच्या इकडून देणार आहे आणि साहेबांनी हे पाणी पिऊन दाखवा। थोडं पाणी गढूळ आहे, पण एक पण हे बा कंप्लेंट रजिस्टरवर दिला आहे। 1, 2, 22 लाईटाच्या कंप्लेंट आहे ना एका दिवसाच्या, पण एक पण लाईट सुनील लहाने सरांचं व्हॉट्सअप आहे, चेक केलेलं आहे त्यांना, आलेलं आहे। पहा तुम्ही पाणी त्या लावून राहिले। लिकेज आहे कुठतरी यायचं त्यांचं काम आहे ना जलप्रदाय विभागाचं, नळाचा टॅक्स घेऊन राहिले ना पूर्ण एरियाचा, नेहमीच आहे। आता हे कुठे लिकेज आहे ते पाहिलं। क्लोरीनचे प्रमाण कमी आहे असं पाणी पिऊन दाखवतात। गटराचा वास येते, खाली ठेवून द्या, खाली ठेवून द्या, दिसतं ते असं पाणी आहे। असं वाटतं कोका कोलाची बॉटल आहे का? आयुक्त साहेब, तुम्ही पिऊन पहा एक वेळा। जलप्रदायाची सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की पिऊन पहा एक वेळा पाणी। पूर्ण कचरा आहे, पूर्ण नालीचा वास। जेवढे पण लिकेज असतील नालीवर, मी आज हे माझ्या प्रभागातील पाण्याची बॉटल आयुक्त साहेबांना गिफ्ट करत आहे।